नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुंबई स्पेशल चौपाटीची ओली भेळ। ओली भेळचं साहित्य बघू। हे कुरमुरे आहेत, हे मिरची आणि अद्रक जिरा ह्याचं थोडंसं कोरडं असं मिक्सर मधून वाटलेलं आहे। शेंगदाणे आहेत भाजून डाळ केलेलं, लाल तिखट आहे, मीठ चवीनुसार, लिंबू, चाट मसाला आहे, कांदा बारीक केलेला, टोमॅटो, उकडलेले बटाटे काप केलेले, कोथिंबीर, हिरवी चटणी आणि आंबट गोड तिखट अशी ही लाल चटणी। मोठी शेव आहे, हे डाळ आहेत, खारे डाळ आहे, बारीक शेव आहे आणि हे पुरी आहे। तर आपण आता भेळ बनवायला घेऊ। आपण कुरमुरे घेऊया। सुरुवातीला आपण एक दोन लोकांचं म्हणजे दोन डिश बनवूया। 2 प्लेट होईल एवढं। आता टाकूया कांदा, मोठा 1 चमचा कांदा, टोमॅटो 1 चमचा, बटाटा, बटाटा 1 चमचा, ही हिरवी चटणी आहे, ही आपल्या चॉईस आवडीनुसार तिखट जेवढी पाहिजे, लहान मुलांना किंवा मोठ्यांना खातो त्यावेळेला आपल्या आवडीनुसार टाका। ही आंबट गोड चटणी, त्याच्यानंतर थोडीशी ही हिरवी मिरची, आता थोडंसं आपण हलवून घेऊया। आता सुरुवातीला आपण एकदा हलवून झालेलं आहे। आता आपण शेंगदाणे टाकतोय, डाळ टाकतोय, आणि शेव टाकतोय थोडी, चाट मसाला, लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, कोथिंबीर, आणि आपल्याला बारीक शेव सुद्धा टाकायची। छानसं मिक्स करून घ्यायचं असं। आता इथं झाली आपली भेळ, पण तरी सुद्धा आपल्याला अजून थोडंसं वरून लाल चटणी आणि 1 चमचा हिरवी चटणी टाकणार आहोत। मस्त अशी तिखट झणझणीत आपली ओली भेळ चौपाटीची तयार। ही तुम्ही छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी पौष्टिक अशी भेळ। आणि आता
लिंबू आपण पिळून घेऊया. वरून थोडीशी हलकी शेव, थोडीशी कोथिंबीर आणि परत एकदा. इथं झाली आपली ही ओली भेळ तयार. तर आपण चौपाटीवर खातो तर ते लोक आपल्याला अशी पापडी देतात, तर पापडीने आपण खाऊ शकतो. आता आपण ही भेळ प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि थोडीशी परत एकदा इथं झाली आपली ओली भेळ. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.